हिटमॅन रोहित शर्मा म्हणजे 5व्या टेस्टमधून त्याला घेतलं नाही आहे 5व्या टेस्टमध्ये आणि फॅन्स नाराज आहेत. मुंबईमध्ये आपण सध्या आहोत आणि इथे लोक आहेत. रोहित शर्मा 5व्या मॅचमध्ये नाही आहे, त्याची खंत वाटते खंत. पण कसं असतं BCCI ने निर्णय घेतलेला की हार्दिक पांड्याला चांस दिला पाहिजे क्योंकि यंगस्टर को जितना चांस देंगे उतना इंडिया के लिए अच्छा रहेगा कि आगे कैसा हो सकता है. वो तो क्लास ही है रोहित शर्मा, उसका तो कुछ है ही नहीं. उसका भी डिसीजन है, कुछ उन लोग बात करके आगे बढ़ा है. पर रोहित शर्मा नहीं है तो मिसिंग है क्योंकि वो तीनों फॉर्मेट में बैठने वाला प्लेयर है. KL राहुल, रोहित शर्मा और विराट कोहली. तो उसका थोड़ा मेरे को लगता है कि अब मैं फॅन हूँ, मेरे को चाहिए. तो रोहित शर्मा दिसला पाहिजे ग्राउंड. हाँ, मला दिसला पाहिजे. रोहित शर्मा आज नाही खेळला या 5व्या टेस्ट मॅचमध्ये, पण रिझल्ट तर सेमच आहे. मग गिल खेळला, गिल पण असं काही फार ग्रेट काही काम केलं नाही. काय वाटतं असं रोहित शर्मा असतात तर उलट शर्मा असला पाहिजे होता क्रिकेटमध्ये. ओपनर असं ओपनिंग खेळला वनडन खेळला असता, पण त्याने काय 40-50 रन मारला असता त्यांनी या मॅचमध्ये आणि तर आपला स्कोअर पण वाढला असता. पण आता रोहित शर्मा नाही तर मजा येत नाही बघायला आता काही. 5व्या टेस्ट मॅचमध्ये पण आपली भारताची सेकंड इनिंग चालू, दुसरा दिवस आहे आणि आपली परिस्थिती अजून तशीच आहे. रोहित शर्मा नाहीच आहे. आपण म्हणजे फॅन्स असतील किंवा ट्रोलर्स असतील किंवा ते कॉमेंटेटर पण मध्ये मध्ये काहीतरी किंवा गौतम गंभीर पण की रोहित शर्माचा फॉर्म चांगला नाही आहे. पण आज ही परिस्थिती बघून रोहित शर्माला ब्लेम करू वाटतं की बाबा नाही तो होता तेच चांगलं होता आणि तोच पाहिजे आम्हाला, रोहित शर्माच पाहिजे. तुला काय वाटतं आज रोहित शर्मा असता तर ही परिस्थिती जी होती नाही नसते आली. रोहित शर्मा 2007 पासून आपल्या इंडियासाठी खेळतोय, तर त्याचा एमच तो आहे की इंडिया जितली पाहिजे. प्रत्येक मॅचमध्ये तो एकच एम घेऊन जातो, इंडिया जितली पाहिजे. तर त्याला खरोखर मिस करतो आम्ही. म्हणजे 5व्या टेस्टमध्ये एकदम महत्त्वाच्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्मा पाहिजे होता असं वाटतं. हो पाहिजेत. हो पण चान्स नाही आता या सेकंड इनिंगमध्ये. तर रोहित शर्मा असला तर 200 क्रॉस केला असतो आपण. पण आता 6 विकेट पडल्या म्हणजे 130 मध्ये 6 विकेट पडल्या. हो येस. नाही त्यांना म्हणजे ती इंडियाला थोडा पाहिजे होता ते स्कोअर लाईनअप, कारण हा सीझन म्हणजे डेचा संपत आला आता. तर ते पण रोहित शर्मा कसा कॅप्टन खूप म्हणजे कूल आहे, त्याचा थोडा फनी वे पण आहे, म्हणजे एंटरटेनमेंट पण आहे. मध्ये मध्ये शिवाय घालणं ते आवडतं, म्हणजे महाराष्ट्र लोकांना आवडतं. की मला तर आवडतं की तो शिवाय घालतोय घुम मत इधर मत जा, म्हणजे ते कल्चर थोड़ा इन्वायरमेंट बनता कि हाँ मैच में इंटरेस्ट है, देखना पड़ेगा. पण मग हा इन्व्हायरमेंट कोण खराब करतं? गौतम गंभीर आल्यापासून जरा तुम्हाला वाटतं ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी चाललंय, कोणाला कधी बसवलं जातं? नाही असं काय नाही, पण हा जो फायनल टेस्ट मॅच आहे हा बॉलिंग पिच आहे आणि ती पिच बरोबर नाही. ते ब्लेम क्रिकेटर जातो, म्हणजे ते बोर्ड आहेत ना ऑस्ट्रेलियनचे, त्यांच्यावर ब्लेम करू शकतो आपण. आणि ते इंडियामध्ये असला असताना सेम मॅच चालला असताना ते इंडियावर ब्लेम केला असते, हा तुमचा पिच बरोबर नाही, हा नाही. पण ते चुकतं त्यांचं ते. पण मला एक सांग की आता WTC मध्ये जवळपास आपण कुठेतरी असं वाटतं की 19-20 मध्ये आपण असू, कदाचित आपण असूही, कदाचित आपण नसूही फायनलमध्ये, कारण जूनमध्ये WTC फायनल होणार आहे. ही सिरीज पूर्ण निर्भर होती ह्या रिझल्टवरती की इंडिया जिंकली असती तर वन साईड आपण नंबर 1 वरती असतो आणि आपण फायनल खेळलो असतो. पण आता हे चित्र बदललेलं दिसतंय. तर आज ही जी टेस्ट मॅच आपण हारतोय तर मग पाकिस्तान आणि श्रीलंकेवरती इंडिया डिपेंड राहायला लागेल आपल्याला. जर ड्रॉ झाली ना तर आपण आहे चान्स खूप आहेत आपल्याला, पण जर हरलो ना तर आपल्याला पाकिस्तान आणि श्रीलंकावर डिपेंड, पुरा ऑलमोस्ट डिपेंड, कारण खूप टफ होणार. मग चान्स वगैरे नाही. आणि मग आता ह्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पण रोहित शर्माला हटून हार्दिक पांड्याला दिला आहे. ते पण मला कुठेतरी, कारण T20चा बेस्ट प्लेयर रोहित शर्मा, तो पाहिजे T20मध्ये, नाहीतर प्रॉब्लेम होईल खूप आपल्या इंडियाला. एक तर मॅच ड्रॉ झाली पाहिजे असं म्हणतात किंवा आपण जिंकलो पाहिजे. झाली तरी आपल्याकडे ट्रॉफी येणार आहे, आणि हरलो ना तर मग त्यांच्याकडे जाणार. आणि नेक्स्ट इयर आपल्या इंडियामध्ये जर ते आपल्या इथे ड्रॉ झाली तर ते इथून ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार ट्रॉफी, गावस्कर. तुला वाटतं की इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंकेवरती डिपेंड राहावं ही मॅच टेस्ट? नाही अजिबात नाही, कारण की मॅच ही इंडिया जिंकणार आहे. स्कोर खूप कमी आहे, अजूनही आशा आहेत. दुसराच दिवस आहे, 130 रन आहे, जिंकणार. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, वो हमारा रोहित शर्मा है. लोकांची इच्छा आहे, ते म्हणतात की भलेही काही असेल रिझल्ट, इंडिया WTC फायनल खेळेल असं वाटतं. खेळायला इंडिया खेळायला हा आज कळायला, हे फायनल मॅचवर कळायला आपल्याला की आपण खेळणार का नाही. पण इंडिया कम से कम आता 200 रन केले पाहिजे, चेस केली पाहिजे, तर आपण इंडिया जिंकायचा चान्स जास्त असेल. आपल्याकडे बॉलिंग साईड त्यांची बॉलिंग पण खूप खतरनाक आहे. स्टार्क्स ते
जे जे आता मैं तो हेड पण टाकतोय म्हणजे तो लालच बॉलर आहे म्हणजे देतो बॉलर पण तो भेटत नाही हा पण त्यांची बॉलिंग पण आहे पण आपले इंडियन जुगाड असतात आपल्याकडे की आपण इंडियावाले आहेत की कुठे ना कुठे लावतो तर आपल्याला भेटणार ते बॉलिंगवर आहे बुमराह आहे आपल्याकडे सिराज वगैरे आपल्या इकडे काय होतं की कॉमेंटेटर पण आपल्या जे प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती काहीतरी बोलतात आणि मग सोशल मीडियावरती खूप ट्रोलिंग केलं जातं. मग अशा ट्रोलर्सना काय तुला सांगूच वाटतं? ट्रोलर्सला काय बोलणार किंग असतो बाप रहता बेटा बेटा ही रहता है उन लोग को क्या अभी वो लोग इंडिया में आएंगे तो अभी स्मिथ भी उन लोग को म्हणजे स्मिथने पण त्यांना शांत केलं की मला जर ट्रोल करत होते इंडियामध्ये विराट कोहलीने शांत बसवलं तर आता ते तो स्मिथ त्यांना बोलला फॅन्स लोकांना की तुम मत करो कारण किंग आहे कोहली आहे त्याने खूप नाव बनवलं आहे तो खेळलाय तसा त्याचे रेकॉर्ड्स आहेत त्याला नाही कम्पेअर करू शकत कोणाबरोबर. पण असं वाटत नाही की फॅन्स वर्सेस म्हणजे ऑस्ट्रेलिया फॅन्स वर्सेस इंडिया क्रिकेट टीम आहे किंवा तुम्हाला माहिती आहे कसे आहेत आणि बोलायची गरज नाही आपण तिथे पण जाऊन काय करू शकतो पण थोडं ते क्रिकेटमध्ये ठेवतो. मध्ये विराट कोहलीला पण त्याच्या कॉमेंट केल्या गेल्या तो आला ड्रेसिंग रूम मध्ये जाताना तो आउट झाला आणि परत आला कोणीतरी शिवीगाळी केली. त्याला अग्रेशन मध्ये होत असतात ते आपण पण कुठे आपल्या इंडियामध्ये कोणाला काय बोललं तर आपण पण शिव्या घालतो की आता हार्दिक पांड्याला मध्ये ट्रोल होता ते क्रिकेटमध्ये होत असतं ते ॲग्रेशन असतं. विराट कोहली पण ते फॉर्मात ही गावस्कर फॉर्मात अशी की जे एंटरटेनमेंट ॲग्रेशन हे सगळं आधीपासून चालत आलं आहे ते क्रिकेटमध्ये संपतं ते त्यांचं तिथे होऊन जातं लगेच. नाही काय वाटतं तुम्हाला की हे विराट कोहली रोहित शर्मावरती आता जे सगळे बोलत आहेत की नाही आता वय झालेलं आहे आता त्यांनी बसावं टेस्टमधून पण त्यांनी रेझिग्नेशन द्यावं यंगस्टर्सना चान्स दिला पाहिजे विराट कोहलीला बघून वाटतं जे फिटनेस कमी आहे कुठे तो यंग वाटत नाही तुम्हाला? यंगच आहे तो और शेर रहता है शेर बुढ़ा हो जाए पण वो शिकार करना नहीं बोलता. बघा यार हे जे ट्रोलर्स आहेत कोण आहेत काय माहिती नाही पण एवढं नक्की आहे की जे इंडियन फॅन्स आहेत ते रोहित शर्मा विराट कोहली शिवाय ती टीम जी आहे ती अधुरी वाटते. आजही रोहित शर्माला हे सगळे मिस करतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही रोहित शर्मा किंवा विराट कोहलीचे फॅन असाल तर आशा बाळगतो की इंडियाने ही मॅच जिंकावी आणि WTCमध्ये आपण फायनल खेळावं. आपण पाकिस्तान श्रीलंकेवरती डिपेंड नसावं अशी यांच्या सगळ्यांची आशा आहे. मला वाटतं तमाम भारतीयांची आशा असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली मुंबई.